समाचार अब तक, सत्य का साहस। उत्तर नागपूर रघुवेतन कॉलनी भागात टवाळखोरांनी 3 चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याचे उघडकीस आले। दारूच्या नशेत समाजकंटकांकडून वाहनांच्या काचा फोडण्याचे कृत्य केले जात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। टवाळखोरांकडून गेल्या महिन्यात रघुवेतन कॉलनी भागातील विजय गजबे नामक यांच्या कारची काच फोडली होती, तसेच शेंडे यांच्या घराची काच टवाळखोरांनी फोडली होती। आता यानंतर पुन्हा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केलाय। कुणालाही अडथळा न ठरणाऱ्या आणि घराच्या समोर उभ्या करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचे कारण काय, असा प्रश्न आता रघुवेतन कॉलनी येथील रहिवाशांना भेडसावत आहे। असे कुकृत्य करणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी वचक बसवावा अशी मागणी रघुवेतन कॉलनी येथील पीडित मिलिंद बोयर, भूषण रामटेके, मुन्ना सवाईथूल आदींनी केली आहे। काचा फोडलेली वाहने रघुवेतन कॉलनीच्या वेगवेगळ्या भागातील आहेत। हातात मिळेल तो दगड वाहनांच्या काचांवर फेकत नुकसान करण्यात आले आहे। रघुवेतन कॉलनी भागात टवाळखोरांनी चारचाकी वाहनांच्या काचा फोडत नुकसान केले। या प्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यात याव्या अशी मागणी रघुवेतन कॉलनीचे अध्यक्ष व संचालक मंडळाने केली आहे। या संदर्भात पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे। जरीपटकाचे पोलीस निरीक्षक बाकल यांनी दोषी टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्यात असल्याचे आश्वासन दिले। रघुवेतन कॉलनीमध्ये काल रात्री एक म्हणजे पुण्या टवाळक्या करणाऱ्या मुलांनी कारांचे काचे फोडले। या अगोदरी तिथे अशा कारांच्या काचा फोडण्याच्या घटना घडलेल्या होत्या, परंतु काल 3 कारांच्या काचा फोडल्या आणि अध्यक्ष महेंद्र राऊत आणि सचिव मात्रे आणि मी स्वतः जरीपटका पोलीस स्टेशनला गेलो आणि PI बाकल यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि निवेदनसुद्धा दिलं की ताबडतोब ज्यांनी कारांचे काचा फोडले त्यांना ताबडतोब अटक करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि पोलीस गस्त वाढविण्यात यावी असेही बाकल यांना आम्ही सर्व संचालक मंडळांनी म्हणालो आहोत। मी रघुवेतन कॉलनीचा संचालक आहे, भीमराव लोणारे। समाचार अब तक, सत्य का साहस।